महासभा में विरोधियों के स्वीपिंग मशीन के प्रस्ताव पर किए बर्ताव के बाद सभागृह की मर्यादाओं का उल्लंघन होने की बात नवी मुंबई मनपा के इतिहास में काले अक्षरों में दर्ज कराई गई है, जहां केवल विरोध करने की ही भूमिका लेकर राजनीतिक स्वार्थ साध्य करने की विरोधियों की मनीषा कहीं न कहीं शहर के विकास में रुकावटें पैदा कर रही है। इस घटना के बाद अब पालक मंत्री नामदार गणेश नाइक इस घटना पर क्या राय व्यक्त करेंगे, इसी पर सभी की निगाहें टिकी हुई थी। जहां यह केवल अपना अस्तित्व को बनाए रखने की कोशिश होने की बात नामदार गणेश नाइक ने कही और अगर भ्रष्टाचार के आरोप किए जा रहे हैं तो उसके सबूत भी पेश करने का आह्वान उन्होंने किया। महासभेमध्ये हे बघा, बाब अशी आहे की यांत्रिक पद्धतीनं रस्ते साफ करणे याचं टेंडर 2009 साली महासभेसमोर आलं होतं। म्हणजे बाब महासभेमध्ये आली त्यावेळेला कोणी त्याला विरोध केला नाही, त्याला उपसूचना दिली नाही, तो सर्वानुमते पास झाले, रेकॉर्ड आहे। स्टँडिंग मध्ये आला, त्याला स्टँडिंग मध्ये त्याला उपसूचना कोणी दिली नाही, त्याला कोणी विरोध केली नाही, सर्वसंमतीने तो पास झाला। आता प्रश्न असा आहे की त्यावेळेला झालेल्या घटना आता त्याची कार्यवाही सुरू झाली, आता त्याच्यात बोलण्याचा अर्थ नाही। ज्या जनतेने त्याच्यावर टीका केली किंवा पत्रकारांनी टीका केली ते मी समजू शकतो, परंतु जे सभागृहात होते किंवा ज्या पक्षांचे प्रतिनिधी त्या स्टँडिंग कमिटी होते त्या लोकांनी त्यावेळेला विरोध केला नाही, तर आज अशा प्रकारची ही स्टंटबाजी, महापौरांनी बरोबर बोलले, ही स्टंटबाजी करण्याची गरज नाही। काही लोक म्हणतात काय म्हणजे काय उलटा चोर कोतवाल को डाटे। आता चोर कोण आणि कोतवाल कोण या ठिकाणी सांगण्याची गरज नाही। मी स्पष्टपणे सांगतो की या ठिकाणी जर इच्छा असेल तर या मशीनची जर ज्यांना नको असतील त्या लोकांनी मशीनची किंमत अदा करावी। ठेकेदारांनी उद्याला कोर्ट कचेऱ्या केल्या तर ठेकेदारांच्या वतीने महापालिकेला पडणारा भूदंड त्यांनी सोसण्याची तयारी दाखवावी। उद्याच महापौरांना सांगून तो कॉन्ट्रॅक्टच बंद करून टाकू आपण। म्हणजे ऐकून घ्या, ज्यांनी खाल्ले असतील, ज्या घटकाने कोणी खाल्ले असतील, म्हणजे उद्या प्रशासनाचा असो किंवा लोकप्रतिनिधीचा असो, त्या लोकांचे जे काय पित्तल उघडं पडायचं ते उघडं पडून जाईल, हे माझं खुल्लं आव्हान आहे। त्याच्यात बाब अशी आहे की त्यांना एक समजून चुकलेलं आहे की या ठिकाणी खासदार राष्ट्रवादीचाच होणार आहे, आमदार राष्ट्रवादीच होणार आहे। आता तुथडे उद्याला त्या ठिकाणी 60% आमदार म्हणजे नगरसेवक आहेत, पुढच्या वेळेला म्हणजे उद्याला 80 पण होतील आणि त्यांच्या अस्तित्वाची त्यांना भीती वाटायला लागलेली आहे आणि म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारचे प्रकार चाललेले आहेत। उसी के साथ नवी मुंबई आयुक्तालय के नूतन इमारत का बढ़ा हुआ खर्च के लिए कौन जिम्मेदार है, ये सवाल भी उन्होंने उपस्थित किया। जहां मीडिया की ओर से भी गलत तस्वीर लोगों के सामने रखे जाने की आलोचना भी उन्होंने की। तुम्हा सर्वांना कारण माहिती आहेत की ज्यावेळेला 40 कोटीचे काम ज्याला म्हणजे दिलं गेलं त्यावेळेला काही घटकांना इथे भ्रष्टाचाराचा वास आला आणि ते साहजिकच, प्रत्येकाला तो अधिकार आहे। फक्त माझं म्हणणं असं की भ्रष्टाचाराच्या बाबी झाल्यात किंवा न झाल्यात या लगेचच तपासून जर बघितल्या गेल्या असत्या तर हे जे आज 110 कोटी रुपये आपल्याला जास्त द्यावे लागले ते द्यावे लागले नसते, कारण इन टाइम त्याला काम झालं असतं तर आज नवी मुंबईच्या जनतेला हा 110 कोटी रुपयाचा भूदंड भरायला लागला नसता। हालांकि इस घटना से अब राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी भी अधिक आक्रामक होने का आसार दिखा रहा है, जहां विरोधियों की इस भूमिका को नजरअंदाज करते हुए शहर के विकास के लिए कटिबद्ध होने के संकेत दिए गए हैं। कैमरामैन प्रणीत कापसे के साथ सोनल नलावड़े की रिपोर्ट।